त्याच्या प्रथम गायला जातो तो गण असं ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे चला चला हा झाला मावशी गण माझ्याकडे बघा फ्रेश बसा मावशी तसं उगत तोंडावर माश्या भोंगायला बघू नका पाऊस जरी आला तरी टेन्शन घ्यायचं नाही कार्यक्रम होणार चला चला हा झाला मावशी गण काय झाला हा झाला गण फ्रेश बसा बरं मावशी उगत हा झाला गण गण झाल्यानंतर एक छोटीशी गवळण गवळण ऐका मुळीच नव्हतं रे काना 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 माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले गाना रे तुझ्यासाठी आले खरंच गाना रे तुझ्यासाठी आले मुळीच नव्हतं रे माझा मुळीच नव्हतं रे माझा तुझ्यासाठी 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 आले गाना रे तुझ्यासाठी आले परत गाना रे तुझ्यासाठी बसा मावशी आत्या लय लवकर आले बाया वंश बसा खाली बसल्या बसा बसा बसा
अशी मजा येणं गेल्या लगेच सगळ्यांनी फ्रेश बसायचं तुझी दंडा तुझी मस्करी श्री हरी तुझी मस्करी श्री हरी नाही बरी कटाना रे गण झाला मावशी गवळण गवळण झाली आता सुंदर अशा भारूड रूपी सेवेला सुरुवात खरं सांगा मावशी एक 2 वर्ष झालं मी लगेच मी काय तुमच्यामध्ये नवीन नाही त्याच्यामुळे फ्रेश बसा मावशी हां तुम्ही मला चांगलं ओळखता हां चला फ्रेश बसायचा चला गण झाला गवळण झाली आता सुंदर अशा भारूड रूपी सेवेला सुरुवात खरं सांगा मावशी गेल्या वर्षी मी इथं बी आलते गेल्या वर्षी माझं लगीन झालतं का नाही झालतं ना हां ह्यात लग्नाला कोण कोण होतं वरे हात करा मावशी लका कोण होतं वरे हात करा एवढेच होती वय आणि बाकीच्या नुसते गिळा आलते का काय ती चष्मीवाली मावशी होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी होती की ती म्हणली पोरगलय देख ना हाय नाकावर तोंड हाय कसं बघत्यात का इकडं आमचं कारभारी काय सांगायचं मावशी मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती आले बघ आमचं बी म्हातारा ह्याच्या दाताला वाढलं आणि मुडद्यानं माझं वाटोळ आई बापाने बरं नाही केलं मला त्या म्हातारा आई बापाने बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं माझा नवरा म्हातारा आणि म्हातारपणी करतो मावशी नाना करा सांगायचं मावशी लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको हाताला गावल त्यानं मारतो यावं तसा मुडदा चांगला आहे कवा मला कुर्डवाडीला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय खाली बघ तसाच बघतोय अनेक खाली बघ लग्न झाल्यापासून बघती मोठे केसे घर मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासाळलं मोठे केसे घर आणून तुटकेचं शंभर मी म्हणती मला बी लय गरमी व्हायला वा आता काय करू माझं गाव असतं तर कूलर लावली असते दोघाला चला असू द्या जाऊ द्या असं करा पण पावसामुळे गरमी व्हायला चला असू द्या
मोठे केसे घराणं तुटकेचं छपर मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बशीन म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसवय घरात साधं देवाला देवघर नाही मला दादला नको ग मी सांगतो की तसं आवाज द्यायला आवाज दे की इथून बसा देख रे आवाज आवाज दे रे हॅलो 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 बघा बरं इथं त्याला रिटर्न नाही वाटतं तुमचं माझं एक कॉपी देते तुम्हाला जाऊ द्या माझ्याकडे बघा तिकडे बघू नका माझ्याकडे बघा ओके बस झालं आता वाढवू नका जरा कमी असू द्या म्हणून मस्त वाटू द्या चला 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 का देऊया नाही राहू द्या राहू द्या घरी मात्र जोंधळ्याची भाकर तुम्हाला पाहिजे का आंबड्याची भाजी वरी तेलाची डाळ सुद्धा नाही आवड ही साडी सुद्धा उद्धव महाराजांनी दिली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसात आली नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावावर बसल्या तोंडाकडे बघायला सुद्धा काही लाज वाटत नाही आली बघ आल्यापासून असलं इकन बघायला नव्हतं कधी आल्यापासून मूड देणं खाली पापणी तुझा दाखली नाही चल 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 दादला नको बाई मला नवरा बघा किती कुमार दिसतात मावशी यांचा ओढ जरी पेला तर 1/2 किलो पो निघतो बाहेर बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाले दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तर निघू लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील बडका फाटके तुकडे तुडकीचं चोळी टाका घाली मला शिवायला दोरा नाही मला मावशी मी जर कुठं चाराया बाहेर गेले तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या मुर्द्याचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं पण आता लहूच्या सर्व आमच्या माता माऊल्याचा मान राखते आमच्या सर्व महिला मंडळाचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोडचिट्टी घटस्फोट घेऊ का मग नाव नक्की घेऊ ना मावशी तसं रागानं बघू नका माझ्याकडं घेऊ का नक्की ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच मुडद्या तुझ्या कलर वरनं तुझीच भावकी दिसते ऐका नाव घेते परवा झाली श्रीरामनवमी उद्या आहे अक्षय तृतीयाचा सण पुढे आहे उद्या आहे अक्षय तृतीयाचा सण समस्त ग्रामस्थ लहुडकर मंडळी तुमच्यासाठी काही पण खाली बसून चांगला चढ भरलेला दिसतोय तुला पण ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्यात लहूला आला सडाका आमच्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका 2020 झाला तर IPL मधलं नाव घेते रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सिस्टीम वाल्याचं नाव घेते 4 गडी राखून
सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यात देणं नाही. सगळ्या आई बाय म्हणत्याल बाई चांगली धंदाकडे दिसते या. आमच्याच गावात आली 3 वर्षानं बाई आमच्या गावात येली आहे. आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाला म्हणते नवराच नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, गेल्या वर्षी बी माहितीच होता असं तसं नाही, माहिती होतं. पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले ते. दाखला पिंट्या बघायचा पिंट्या 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 कुठे कस काय बाबा बरं आहे का? या इकडे मग या या लय चिटकू नको. हात काढ हात काढ लगा लय आवडूनच जर ते लगाई हात काढ अजिबात पडू देत नाही. बाबू कसा मावशी बाबडीच्या खोडावर बसले आणि बसले जणू काय पप्पी घेतो का जणू काय बाबडी. हा 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 तू वाजवलास का? हा हा वाजव वाजव वाजव. हा हा कसा आहे मावशी शाहरुख खान? एक नंबर. कसा आहे शत्रुघ्न सिन्हा? अख्ख्या जिल्ह्यामध्ये नसेल तुमच्या एवढा देखना. कसा आहे मावशी गुलाबजामुन? एक नंबर. लय चिटकू नको. हात काढ. हा आता वाजवू नको बरं का? ठीक आहे मावशी त्याच्यापासून. हा असं हा पिंटू मी तुला पिंटू म्हणलं का नाही? तो म्हणायचं मला अवघ मम्मी. हा काय म्हणायचं? काय म्हणायचं? अवघ मम्मी. काय म्हणायचं? मम्मी अवघ मम्मी पिंट्या अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. तिथं वाच ना. येथे जनावराची व माणसाची औषधे मिळते. पिंटू तिथे आत्या कशी असते मोबाईलवाले आत्या. आत्याला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा टाटा कर आव नाही टाटा कर टाटा टाटा असा. हा हा पप्पा कसा खुश होतोय गालातल्या गालात. पप्पाला पापू द्या. त्याचं वय किती असेल मावशी? किती आहे? नाशिक झालाय 1.25 महिना. त्याचं बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं? पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जमाला काय झालं? मला वाटलं घाबरून वलं केलं का? तस काय नाही ना? नाही पेंटू टेन्शन घेऊ. हात काढ फक्त म्हणजे झालं. बाळ रडतारा कस गयाला कळना बस की सोन्या रडतारा गिना कस गयाला कळ झोपे गाला या बाळाला
सुरतीचे मोती गुलधाव सोने. ऐका भारूड 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 म्हणलं मावशी, भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं की सोंगढोंग काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी हे नाथांचं भारूड आहे, हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच ठास होता. लक्ष देऊन ऐका बंटी बोल नका. ऐका 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 श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच ठास होता, एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग भारूड म्हणजे काय हो? भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. कळालं तर मावशी भारूड आहे. नाही तर 84 लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगा मावशी, हा मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5G ची रेंज ठेवली तर भारूड कळतं मावशी. कळालं तर मावशी भारूड आहे. नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं बेरोड लागतं तसं जीवाला बेरोड आहे. कळालं तर भारूड, नाहीतर नुसता भरडा. लक्ष देऊ नका बसा की आता जागाच भेटली नाही बाया. हा आईस्क्रीम आणलं बा बोल नका फक्त. हा ऐका एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. मावशी दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय मावशी? दादला म्हणजे नवरा. असं फ्रेश बसा गडे तुम्ही, असं तोंड सुकल्यावर घेऊन बसू नका. फ्रेश बसा मावशी. आणि तुमच्यासाठीच ही गावकरी मंडळ, यात्रा कमिटी काहीतरी आमच्या महिला मंडळांना काहीतरी सगळ्यांना, महिला मंडळांना, पुरुष वर्गांना सगळ्यांनाच पाहण्यासारखाच कार्यक्रम तुमच्या गावामध्ये आणतात. नाहीतर काही गावांनी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भारूड हे यात्रेमधले कट झाले. लय लांब नाही तुमच्या गावापाशी, इथं कुरुड आहे. इतक्या दिवस भारूड होतं, कीर्तन होतं. आता ह्या वर्षी कट, ह्या वर्षी राधा पाटील बाय वाड्यावर या. सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही जोपासता ही तुमचं मोठं भाग्य आहे. हा एकदा कमिटीसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण त्यांनी परंपरा जपून ठेवली आहे. ही जुनी परंपरा तुमच्या गावची चालत आलेली आहे आणि ही तुम्ही जपून ठेवता ही महत्वाचं आहे. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवता. काही नाही, यात्रा म्हणल्यानंतर ज्ञानबा तुकारामच आहे तिकडे. 4-5 येणार नाचणार ज्ञानबा आपलं घेऊन ओके. ऐका ऐका म्हणून एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. दादला म्हणजे काय मावशी? दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण मावशी कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येतेच नाही. कोणता रस नाही? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. नेमका कोणता रस नाही? लावणी मृदंग सेऊ ब्रह्मरस आवडीने तो रस येतेच नाही. म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय, मला नवरा नको बाय, दादला नको ग बाय, मला नवरा
कामरूपी दादला नको मला मावशी. कोणता दादला नको? कामरूपी मला दादला नको. पण मावशी हो मी का दादला नको म्हणते लक्ष देऊन ऐका. किती दिवस झाले गेलता मुर्दा फिरायला खाली बघ. ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बायाने काय बुका खाऊन मारायचं वय. बुवा चालय ह्या सप्त्याला बुवा चालय त्या सप्त्याला. मी म्हणलं तसाच बुका लावी थेट तुझ्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरात जाऊन कुक लावून तरी जगते. आई निर्गुण प्रगटी माय भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा नवविध भक्तीच्या करी नवरात्रा कोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाग अंतरीच्या मुद्रा दंभ सासर्या सांडी नुकमात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण कार्यक्रमाला गेलं ऐका मावशी 1 एप्रिल पासून कार्यक्रम रोज करतो. एक आणखी बी खाडा पडला नाही एक बी. आज किती दिवस झाले? महिना होऊन गेला 1.25 महिना झाला. रोज कार्यक्रम करतोय कुठं ना कुठं. कुठं बी गेलं तर पुरुषापेक्षा आमच्या महिला मंडळाची संख्या जास्त असते. धार्मिक कार्यक्रमाला महिला मंडळाची संख्या जास्त असते. 10% जास्त असते. ह्याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण महिलांना आहे. कुठे बी जावं जास्त महिला मंडळच असतं. म्हणून सर्व महिला मंडळ जोगा वाढायचा ज्यांच्यापाशी असेल तिनेच वाडा कोण असो ती नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी 1000 कोण उसना घेऊन वाढायचा. पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाव होत्याल. पुरुष मंडळ सुट्टीच नाही. आल्यापासून भवानी सुद्धा झाला नाही लगा. देवाचा विनय आहे गेशी तेव्हा आईसा असशी. एका हाताला धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा आहे. कोण आहे इकडे एका कडू कोणता धर या असं धर. पुन्हा सगळ्याकडे जाऊन ये बरं का. पुन्हा माझ्याकडेची चला डेरायला माझी जिंदगी तुझ्या देवा माझी जिंदगी तुझ्या Raya
पूर्ण बोधाची परिणामी परडी अशा तृष्णेच्या पाडी नगरडी मनोविकार करीन पुरबंडी आणि अद्भुत रसाची परिणामी कि मग उठा लवकरी करा तयारी झुंपू बैलगाडी या मनी सांगते धनी तुमची मीरानी कुलदैवत आपलं मान कुलदैवत आपलं मान पाहू मल्हारी मलू मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं अलीकडला मला आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगावी वाटते मावशी, लक्ष देऊ नाही का? आजपर्यंत आपण काळ पाहिला 2000 बघितलं, 4 बघितलं, 10 बघितलं, 12 बघितलं, 20 बघितलं, 22 बघितलं, 23 बघितलं, 24 पण बघतोय आता. पण 2024 ना आपल्याला वेगळी संधी दिली. काय संधी दिली हो? प्रत्येक वर्षी आपण एक दिवाळी साजरी करतो. प्रत्येक वर्षी आपण एक दिवाळी साजरी करतो. 2024 ना आपल्याला 2-2 दिवाळ्या साजऱ्या करायला मिळाल्या. ही एवढी संधी दिली. काय संधी दिली? आपण एक साजरी करतो ती एक दिवाळी, आणि दुसरी दिवाळी म्हणजे 22 जानेवारी ही दुसरी दिवाळी. 500 वर्षापासून मनातली इच्छा होती, मनातली खंत होती, अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान व्हावे. ही खऱ्या अर्थानं 2024 ने इच्छा पूर्ण केली. शिंदे फुटवेअर्स अँड बॅग हाऊस लवळ पत्रकार दिनेश शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद मंडळ, सदैव तुमच्या ऋणात राहील. खंडूभाऊ कुठे गेले? लांब बसले असले जाऊ. चला, ही संधी दिली आजपर्यंत. मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं, राम प्रभू होते त्यावेळेस त्यांनी किती वर्षाचा वनवास भोगला? 14 वर्षाचा. आणि कलियुगामध्ये त्यांना 500 वर्ष थांबावं लागलं, 500 वर्ष झोपडीत राहावं लागलं. आणि खऱ्या अर्थानं 2024 मध्ये खऱ्या अर्थानं महालामध्ये गेले. आजपर्यंत एकच इच्छा होती. काय इच्छा होती मावशी? मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. एक महिला मंडळ, चला टाळी. हा, सगळ्यांनी टाळी वाजवा. अंधारात बसलेल्या टाळी वाजवा मावशी. राम आएंगे आएंगे राम आएंगे म्हणा. आता महिला मंडळ म्हणतील आमच्या. आता ऐक. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम. वाह, पाठीमागचं मावशी 2000 पडले नाहीत काय? राम आएंगे आएंगे राम आएंगे. तोंडच अशा करते ते महिला मंडळ. आता मस्त म्हणा बरं, आता सगळ्याचा आवाज आला पाहिजे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम. वाह लवकर. राम आएंगे आएंगे राम आएंगे.
एकच म्हणावं वाटतं. काय म्हणावं वाटतं? हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय मसोबा बोलेगा, क्या बोलेगा? चला सगळ्याचा आला पाहिजे जोरदार आवाज. मेरे भारत का बच्चा बच्चा. आवाज येत नाही, एकदा जोरदार आला पाहिजे. हा इकडं पुरुष मंडळ सगळ्याचा आवाज आला पाहिजे. मेरे भारत का बच्चा बच्चा. 90% आला, आता 100% येईल. आता चला मेरे भारत का बच्चा बच्चा. बच्चा बच्चा जय जय राम. खऱ्या अर्थाने इच्छा होती की पूर्ण झाली. या आता आपल्या आपल्या बारोडाकडे. आता साजनी झाले म्हणे संग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोध हे सोडीले मान, आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. चला 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 चला. सीमा सीमा ग सीमा 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 दारी आली चहा नसला तर वडापाव बी चालल. जंत्रातले भजे आणून देतो का जरा पावशेर? ते पण देतो देवा, ते पण देतो देवा. एक कोड विचारू का देवा? तुझं जर काही घोडा असलं, तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला, म्हणजे जाता इकडे कुर्डवाडीला. घोड नाही, घोडा नाही, कोड कोड घोड होय. कोड. लवकर लवकर विचार. देवाचा सीझन चालू आहे, देव लय बिझी आहे. पावसामुळे देवाला गरमी सुटायला लागली. एकदा वारा गेले पुन्हा 7-8दा फॅन लावा लागते. बरं देवा, बरोबर विचारू का? चल बोल देवा. माझा की मित्र आहे देवा. इथलाच आहे का देवा? गावाच्या बाहेर जायचं का सोडते देवा. त्या माझ्या मित्राची दारू कधी सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटेल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटेल? जेव्हा त्याचा लेवर फुटल. देवा खाली ओली आहे म्हणून तर काय थंड वाजली काय म्हणतो? बोल लागेल आता शिक तर मोसमला लागली रे. असं आहे. मला वाटलं थंडीच वाजली काय. देवा आणखी कोड विचारू का? जरा सोपं सोपं विचार. सोपं. हा जरा सोपं सोपं विचार. बरोबर. तुझी बी लई जावणे, खरं आणि माझी बी लई जावणे. विचारू का? जरा आपल्यातल्या आपल्यात. होय 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 विचारू का? आधी 2दा बारोडं झाले ते इथं. जरा रान बघून पेरत जा. बरं देवा, बरं विचारू का? बोल देवा. माझ्याकडे काळी कोंबडी. ऐकून घ्या की. एवढे कीर्तन ठेवले ते राव, सांप्रदायिक ऐकून घ्या. कार्यक्रम ठेवले ते कोंबडे म्हणतोय. ऐकून तरी घ्या. बर हा. माझ्याकडे काळी कोंबडी आहे, ती पांढऱ्या लागली.
सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय बिलकुल नाही देवा हा. मस्करी करत होतो मस्करी करतोय मस्करी करायला देव का तुला कुर्डवाडीच्या पोल्ट्रीत कामाला वाटला का होय रे? सांगा की देवा हा सांगा की सांगावंच लागते 3.5 मीटर कापड घे घेतला 4 घड्या घाल घातले 86 लिंबू घे घेतले. 87 फोडी कर केल्या. 83 रंगवत वतले. लाल घे सुत्रे घे बांबू घे लाह्या टाक चिलर टाक त्याचं गोटुडं बांध आणि कोंबडीच्या कुठं हे पेला वाजते कुठं गळ्यात देवा हा. मला सांगा एवढं सगळं होतं त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं ती कोंबडी वाजवणार नाही का मारायची कोंबडी वाजानं मिली हा मिली पाटील हा, हा. जर कोंबडी वाजानं मिली मेली अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतोय करायचं की देवा देवा एखादी वाजल्यास काय करायचं वाचली हा, वाचली. एवढी यात्रा होती गेला का 2-3 कीर्तन आहे ते कीर्तन झालं सोडून लवळा अरे या लवळ नगरी मध्ये माझी तिसरी फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद एवढा खिसा खाली आली लोक 100च्या नोटा बाजूला जाऊन चिल्लर टाकू लागले हे मात्र 100% करायचं आई राजा बघून घे आता तुम्ही म्हणताल हे बाबा नक्की भारुड जागा जर भारुड असेल महाराज आम्ही 3 दिवस कीर्तन ठेवले एक भारूड ठेवलं यात्रा महोत्सवामध्ये आणि तरी तुम्ही कोंबडण बोकडच म्हणताय ऐका आता लक्ष दे बोला 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 झालं झालं बसा बसायला लागा पूर्ण द्यायला सरकारच्या मावशी जरा महागी बसल्या 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 चल ऐका ऐका तुम्ही म्हणताल हे नक्की भारुडाचा का जर भारुड असेल महाराज तर कोंबडन बोकडं कशाला लागते ते ऐका ऐका काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं कळालं तर भारुड आहे हा लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं आता लक्ष देऊन ऐका प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे लक्ष देऊन ऐका प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण या 3 गुणाचे 3 दगड घ्यायचे लक्ष देऊन ऐका 3 गुणाची 3 दगड घ्यायची अशी चूल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारी न शेजारी जाळ घालाय बसवायची आणि एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत जे आपल्याला संसारही करू देत नाहीत काम क्रोध बकरा मारा आणि पुजार खुमाईच्या वरा आईचा जोगवा मागुनी ठेविला जावनी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला यानंतर सुंदर असं दुसरं भारूड होईल 2 मिनिटात सगळ्यांनी जागेवर बसायचं एक सुंदर अशी गवळण चला एक सुंदर अशी गवळण 2 मिनिटात लगेच दुसरं भारूड